छत्रपती शिवराय म्हणजे अचूक माणसं हेरून त्यांच्यावर जबाबदारीचं काम सोपवणं हा शिवछत्रपतींचा एक अत्यंत महत्त्वाचा गुण होता. स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीच्या काळापासूनच महाराजांनी पारखलेली एक अशीच बहुगुणी व्यक्ती म्हणजे मोरोपंत पिंगळे होय. दिवस होता 3 एप्रिल 1662चा. मोरोपंत पिंगळे हे आत्तापर्यंत मुजुमदारी करत होते. त्यांची ही मुजुमदारी निळोपंत सोंदवास दिली गेली आणि शिवाजी महाराजांनी मोरोपंत पिंगळे यास पेशवेपद दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील मुख्य प्रधान अर्थात पेशवा या पदाची जबाबदारी पार पाडणारं एक कर्तबगार पुरुष म्हणजे मोरोपंत पिंगळे होय. मोरोपंत त्रिंबक यांचे पुत्र असून त्रिंबक हे शहाजी महाराजांचे निष्ठावंत सहकारी होते. शहाजी महाराज आदिलशाही दरबारात असताना त्यांना आदिलशहाकडून कोलार, बंगलोर, उसकटा, वास, लाजपूर आणि शेरा हे 5 परगणे प्राप्त झाले होते. त्या परगण्यांवर शहाजी महाराजांनी त्रिंबक याची नेमणूक केलेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या काळात झाला त्याच काळात मोरोपंतांचाही जन्म झाला होता व शहाजी महाराज आणि त्रिंबक यांच्या योगे शिवाजी महाराज आणि मोरोपंत यांची बालपणापासून मैत्री झाली. शिवरायांनी स्वराज्य कार्यास सुरुवात केली त्यावेळी त्यांनी पेशवेपदाची जबाबदारी शामराज निळकंठ याच्याकडे दिली होती. मात्र सिद्धीवरील मोहिमेत शामराज निळकंठ यांच्यावर एका क्षणी सिद्धी बलवत्तर झाला असताना मोरोपंत पिंगळे यांनी सिद्धी फत्तेखानावर चाल करून त्याचा पराभव केल्याने शिवरायांनी पेशवेपदाची जबाबदारी मोरोपंत यांच्याकडे सोपवली. तसे ते तलवार बहादर आणि लेखणीमध्येही तरबेज होते. राज्यकारभाराचे संपूर्ण नियोजन करण्याचं काम मोरोपंतांच्याकडेच असायचं. शिवाजी महाराजांनी जेवढ्या स्वाऱ्या केल्या त्यापैकी प्रत्येक स्वारीमध्ये त्यांचा सहभाग होता. राजकारणामध्ये सुसूत्रता आणि नियोजनाला फार महत्त्व असते. या दोन्ही गोष्टींचा समन्वय मोरोपंतांच्यामध्ये झालेला होता. विविध गडांची व गडावरील इमारतींची बांधकामे मोरोपंतांच्याच नियोजनाप्रमाणे झालेली दिसून येतात. प्रतापगडाच्या अगदी उंच जागेवर मोरोपंतांनी एक वाडा बांधून घेतला होता. वाडा आकाराने लहान होता पण सुबक होता. सुरदार खांबांनी दर्शनी भाग सजला होता. पुढच्या चौकावर माडी होती. महिरपी खिडक्यांनी ती सुशोभित झाली होती. हे बांधकाम पाहून महाराज खुश झाले होते. एके दिवशी राजे मोरोपंतांना म्हणाले, पंत, ज्या गडावर भवानीनं आमच्या हातून अफजलखानाचा वध करून आम्हाला आशीर्वाद दिला त्या गडावर आमच्या कुलदैवताची स्थापना करावी असं आमच्या मनात फार आहे. मग अडचण कसली? देवीची सुंदर मूर्ती हवी, जशी आज्ञा. मोरोपंतांनी चांगली शिला आणायला मुंबाजी नायकांना नेपाळला पाठवले. नेपाळच्या गंडकी पाषाणाचा लौकिक फार मोठा होता. मोरोपंतांनी प्रतापगडावर देवीच्या देवळाचं काम सुरू केलं. तसेच महाराजांच्या आज्ञेप्रमाणे श्री भवानीची मूर्ती तयार झाली. मोरोपंतांनी ती मूर्ती गडावर आणण्याची व्यवस्था केली. मूर्ती पाहिल्यानंतर महाराजांना खूप आनंद झाला. त्यावर त्यांनी उद्गार काढले, ज्याचा ध्यास लागतो अशी कोणतीही गोष्ट तुम्हास सांगावी. मग ती गडाच्या तटाची असो, आमचा निवाडा असो, राजकारणाचा गुंता असो किंवा आमच्या श्रद्धेची बाब असो. तुम्हाला सांगितले की आमची इच्छा पुरी झालीच असं समजा. महाराजांच्या या उद्गारावरूनच मोरोपंतांचं व्यक्तिमत्व किती चौफेर होतं हे स्पष्ट होतं. त्यानंतर महाराजांनी कोणत्याही प्रकारचा विलंब न करता प्रतापगडावर बांधलेल्या मंदिरात देवीची प्राणप्रतिष्ठापना केली. महाराजांचे आणि मोरोपंतांचे खूप सलोख्याचे संबंध होते. महाराज औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला गेल्यानंतर मोरोपंतांनी स्वराज्याच्या प्रशासनाचा कारभार अत्यंत चोख पद्धतीने सांभाळलाच. परंतु सिंधुदुर्ग व रायगड या किल्ल्याच्या बांधकामात त्यांनी कुठेही खंड पडू दिला नाही. रायगडावर तलाव, बालेकिल्ला, राजवाडा, मनोरे, जगदीश्वराचं मंदिर, अंधार कोठडी, टांगसाळी यांचे बांधकाम करताना सर्व प्रकारचे तपशील मोरोपंतांनीच दिले होते. मोरोपंत हे अत्यंत हुशार आणि दूरदर्शी होते असे खुद्द महाराजांनीच उद्गार काढले होते. रायगडावरील सर्व कामांचे श्रेय हिरोजी फर्जत, अर्जोजी यादव, आबाजी सोनोने व मोरोपंत यांना आहे. रायगडावर जामदार खाना तर इतका अप्रतिम बांधला होता की ते पाहून महाराजांनी त्याची खूप प्रशंसा केली होती. त्यावेळी मोरोपंत महाराजांना म्हणाले सुद्धा, तुमच्यासारखी अष्टावधानी माणसं हाती असताना आम्हाला कसली काळजी असणार.
रायगडावर बाजारपेठेतून भवानी टोकापर्यंत कुठेही मोकळी जागा दिसत नव्हती. घरटी माड्या मनोरे यांच्या खेरीज सापडलेले मोकळे आवार, त्या जागातून उभारलेले शामियाने, डेऱ्याचे कळस उन्हात चमकत होते. ते सर्व पाहिल्यावर मोरोपंतांनी अलका नगरीच वसवले आहे असा भास होत होता. मोरोपंतांच्याकडे कल्पनाशक्ती होतीच, ते स्वप्नवेडे होते. तसे बाजी तानाजीपासून शिवा काशिदपर्यंत सगळे स्वप्नावरच जगले आणि स्वप्नावरच कुर्बान होऊन गेले. त्यांच्यातले सर्वात मोठे स्वप्नद्रष्टे मोरोपंत आणि अण्णाजी होते. पुढे जंजिराच्या मोहिमेत लक्ष घालण्याची आज्ञा महाराजांनी मोरोपंतांना केली. मोरोपंतांनी त्या मोहिमेचे संपूर्ण व्यवस्थापन केले. सर्वांची मर्जी राखून कोणालाही न दुखावता कार्यभाग सिद्धीस नेणारे भारदस्त व्यक्तिमत्व म्हणजे मोरोपंत पिंगळे हेच होत. मुघलांनी ज्यावेळी इखलास खान आणि दिलेर खान यांना स्वराज्यावर पाठवले होते, त्यावेळी प्रतापराव गुजर आणि मोरोपंत यांनी साल्हेर येथे मोगलांचा पडाव केला होता. 1674 साली शिवाजी महाराजांचा रायगडावर जेव्हा राज्याभिषेक झाला, त्यावेळी सुद्धा मुख्य प्रधान या अष्टप्रधान मंडळातील सर्वोच्च अशा पदाचा मान मोरोपंत यांच्याकडेच होता. मोरोपंत पिंगळे यांची मुद्रा पुढील प्रमाणे होती. श्री शिवचरणी तत्पर त्र्यंबकसुत मोरेश्वर. छत्रपती शिवाजी महाराजांचे 1680 साली रायगड किल्ल्यावर देहावसान झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील मुख्य प्रधान म्हणून मोरोपंत यांनी काही काळ काम पाहिले. मात्र राजद्रोहाच्या कटात सामील झाल्याच्या कारणावरून त्यांचे पद काढून घेण्यात आले. आणि त्यांचे पुत्र निळो मोरेश्वर यांच्याकडे हे पद मोरोपंत यांच्या मृत्यूनंतर सोपवण्यात आले. मोरोपंत पिंगळे यांना निळो मोरेश्वर आणि भैरव मोरेश्वर असे 2 पुत्र असून निळो मोरेश्वर हे छत्रपती संभाजी व छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत पेशवेपदी होते, तर भैरव मोरेश्वर हे छत्रपती शाहू महाराजांच्या काळात पेशवेपदी होते. भैरवपंत यांच्यानंतर पिंगळे घराण्याकडे असलेला पेशवेपदाचा हा वारसा श्रीवर्धनाच्या भट घराण्याकडे गेला आणि त्यांच्यापासूनच बाळाजी विश्वनाथापासून दुसऱ्या बाजीराव पेशव्यापर्यंत पेशवेपद हे कायमस्वरूपी या घराण्याकडे राहिलं. मात्र स्वराज्याचे प्रथम पेशवा म्हणून मोरोपंत पिंगळे यांचं कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण होतं. त्यांच्या कार्याला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी निवडलेल्या या माणसांना आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाला मानाचा मुजरा. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.